नमस्कार मंडळी, मी मोनिका। बघा, पारंपरिक पद्धतीने लसूण कसा साठवला जायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर वरती तुम्हाला या लसणाच्या जुळ्या बांधलेल्या दिसत असतील। आता हा वर्षभरासाठी तर मला वापरात येणार नाही, कारण 4-6 महिन्यात हा संपेल। आणि ज्यावेळेस मी माझ्या आजीला बघायची, आईला बघायची, तर त्या वर्षभरासाठी पूर्ण इथून तर तिथून म्हणजे घराची ही भिंत तर पुढची भिंत अशा पद्धतीनं पूर्ण टोकरावर या अशा पद्धतीनं लसणाच्या ज्या जुळ्या आहेत त्या बांधल्या जायच्यात। आणि लसण हा उन्हाळ्याच्या दिवसात काढणीला यायचा, काढून तो घरी आणून सुद्धा व्यवस्थित 2-4 दिवस सुकवला जायचा। आणि मग एकावर एक लसणाच्या त्या पाकळ्या नाही, लसणाचे ते कंद रचून त्याची जुळी बांधली जायची। आणि मग मोठ्या टोकराच्या काठीला किंवा मोठ्या लांब काठीला त्या जुळ्या ज्या आहेत त्या अटकवल्या जायच्यात। आणि तेही कुठल्याही जाड दोऱ्याचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं लसणाची जी वरची पात असते ती मुळासहित लसणासोबत असायची आणि त्या पातीनेच तो लसूण बांधला जायचा। आणि त्या टोकरावर जी आहेत ते थोडे लसूण ह्या बाजूला आणि बाकीचे लसूण दुसऱ्या बाजूला असे मधोमध बॅलेन्स करून त्या काठीवर ते लसणाचे जे जुळ्या असायच्या त्या ठेवल्या जायच्यात। आणि मग जसा आपल्याला वापर असेल त्या पद्धतीनं एक लसणाची कांडी त्याच्यातून काढायची आणि ती वर्षभर आपण वापरायची। आणि हा लसूण खराब व्हायचा नाही, कारण मातीची घरं होती। वरून कितीही भगवान सूर्याची उष्णता असली तरी मातीची आणि लाकडाची घरं होती, म्हणून थंडावा हा वरूनसुद्धा मिळत होता। आणि खाली जमीन ही शेणाने सारवलेली असायची, तर खालीसुद्धा घरात थंडावाच राहायचा, म्हणून मग तो टिकण्यासाठी सुद्धा मदत व्हायची। आता सिमेंट कॉन्क्रीटचे जंगलं झाली आहेत, म्हणून वरूनसुद्धा आपलं छत तापतं आहे आणि खालूनसुद्धा फरशी ही गरम होत असते। आणि रात्री तर घरात भयंकर उकळतं, म्हणून सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात हे करणं शक्य नाही, अशा पद्धतीनं लसूण साठवणं शक्य नाही। परंतु आपण मातीच्या घरामध्ये हे अशा पद्धतीनं पूर्वी साठवले जायचेत। तुम्हालासुद्धा ह्या गोष्टी आठवतात का? किंवा तुमच्या आजीने, आईने अशा पद्धतीनं लसणाच्या जुळ्या साठवल्या आहेत का? किंवा तुम्ही ते स्वतः करून पाहिलं आहे का? नक्की कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका।